सद्भावना हा विषय आज महाराष्ट्राची गरज आहे आणि जर सद्भावनाच टिकली नाही तर महाराष्ट्र धर्मही टिकणार नाही, अशा प्रकारचं एक दुर्दैवी विदारक चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्म नासवण्याचा प्रयत्न हा दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, याबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो आणि सोबतच त्यांना सुबुद्धी हो ही देखील एक शुभेच्छा आहे. तथा आमचं साकडं आहे महाराष्ट्र धर्माला की सुबुद्धी दे दया गणा, दुर्बुद्धी दूर कर. काँग्रेस फोडा हे असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यांनी याआधी अशा प्रकारची कृती सुरूच केली होती. भाजप ही काँग्रेसच्या नेतृत्व आणि कार्यकर्ते खाणारी चटकीन आहे, हे आमचं विधान जे आहे त्यांनी ते अधोरेखित केलं. आणि याचाच अर्थ काय तर भाजपवर स्वतःचे कार्यकर्ते नाही आणि स्वतःच्या हिमतीवर निवडून येण्याची धमक त्यांच्यात नाही. त्यांच्या मंत्रिमंडळात अर्ध्या अधिक काँग्रेसचे नेते ऑलरेडी आहेत आणि आता अधिक नेते मागतात आहे. हे ते कमजोर असण्याचं त्यांनी जे मान्य केलं आहे ते या निमित्ताने मान्य होत आहे आणि जनतेच्या समोरही त्यांच्यात कुठल्याही प्रकारची धमक नसल्याचं सिद्ध झालं आहे. बावनकुळे यांच्याकडून वारंवार म्हणलं जातं की देवेंद्र फडणवीस हे 2034पर्यंत मुख्यमंत्री राहतील. म्हणजे निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेवर त्यांचा विश्वास नाही, जनतेला ते गृहीत धरतात असा त्याचा अर्थ आहे आणि मग त्यांनी निवडणूक प्रक्रिया हॅक केलेली आहे असा यातून अर्थ निघतो. म्हणजे ईव्हीएम हॅक आहे असं एकूण निवडणूक प्रक्रियाच त्यांनी हॅकजॅक केली आहे म्हणून ते अशा प्रकारचे विधान करू शकतात. लोकशाही प्रक्रियेमध्ये जनता जनार्दन जे ठरवेल ते मान्य आहे. अशा प्रकारचे विधानं ही आजपर्यंत होत आलेली आहे. आता हे कोणी 34 सांगतो, कोणी 47 सांगतं, याचा अर्थ काय? याचा अर्थ यांनी ही सगळी प्रक्रिया गुंडाळून ठेवलेली असा त्याचा अर्थ निघतो.